नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन, फंडामेंटल ऑफ द नर्सिंग आणि फाउंडेशन नर्सिंग फाउंडेशन एकच सब्जेक्ट आहे GNM फर्स्ट इयरचा। तर याच्यामध्ये आपण 15 मार्काचा क्वेश्चन बघणार आहोत। तर हा पेपर कधीचा आहे? 19 जानेवारी 2023चा। यापूर्वी जवळपास मी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, शॉर्ट व्हिडिओ 15-15 मार्काचे, ती तुम्ही बघू शकता आणि नोट्स काढून घ्या, तुम्हाला कामाला येईल। आता बघूया पहिलं, 1 अंश म्हणजे किती मिली? तर 25 मिली असतो। 1 अंश म्हणजे किती? 25 मिली। लघवीतून रक्त येणे यालाच काय म्हणतो आपण? हिमॅच्युरिया असे म्हणतो। लघवीतून रक्त येण्याला काय म्हणतो आपण? हिमॅच्युरिया। त्यानंतर बघा टॅकिकार्डिया। टॅकिकार्डिया व्हॉट? तर टॅकिकार्डिया म्हणजेच प्रत्येक मिनिटाला नाडीचे ठोके कितीपेक्षा जास्त होतात? 100 पेक्षा। लक्षात ठेवायचे, 100 पेक्षा जास्त जेव्हा होतो तेव्हा टॅकिकार्डिया आणि 80 पेक्षा कमी होतं तेव्हा ब्रॅडिकार्डिया असं म्हणता येतं। तर आपला टॅकिकार्डिया लक्षात ठेवा याच्यामध्ये। त्यानंतर जिल्हा रुग्णालये टिंब मार्फत चालवली जातात। तर कशामार्फत चालवली जातात? राज्य शासनामार्फत। कशामार्फत? तर राज्य शासनामार्फत हे आपले जे सिव्हिल हॉस्पिटल असतात ते चालवलं जातं। त्यानंतर ऑटोक्लेविंग करताना 121 हे तापमान ठेवतात। तर किती ठेवतात? 121 लक्षात ठेवायचं, 100 लक्षात ठेवायचं नाही, 121 डिग्री सेल्सिअस। डिग्री आणि सेल्सिअस पण लक्षात ठेवायचे, तुम्ही म्हणता फॅरेनहाइट नाही, डिग्री सेल्सिअस। आता त्यानंतर बघूया जोड्या जुळवा। अ गटमध्ये बघा एच म्हणजेच आपल्या हे सर्वांना माहिती आहे, जे ड्युटी करतायत त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं। एच म्हणजे रात्रीच्या वेळी मेडिसिन देणे, आफ्टर डिनर आणि झोपण्यापूर्वी। त्यानंतर नर्सिंग प्रोसेस। तर नर्सिंग प्रोसेस कशी असते? तर असेसमेंट करावं लागते, असेसमेंट करतो आपण सर्वप्रथम, लक्षात ठेवायचे। त्यानंतर ॲनाल्जेसिक म्हणजे दुखणे कमी करणे, समजलं। त्यानंतर मिठाशिवाय जेवण आपण केव्हा देणार आहे? तर हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये, म्हणजे जास्त रक्तदाब वाढल्यानंतरच्या पेशंटला। त्यानंतर बेनिडिक्ट सोल्युशन कशासाठी असतं? युरिन शुगर टेस्टमध्ये। त्यानंतर बघू आपण आता पाण्याची गादी क्षयावरण कमी करते। तर तुम्ही बघू शकता, जे पॅरालाइज झालेले पेशंट त्यांना कोणती गादी असते? पाण्याची किंवा एअर गादी असते। तर त्याच्यामध्ये काय होतं? क्षयावरण कमी करते, हे बरोबर आहे, समजलं। नेक्स्ट बघू आपण, गुदद्वाराच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरतात, हे चुकी। कारण काय वापरतो आपण? फुक्टोस्कोप वापरतो, ऑटोस्कोप वापरत नाही। गुदद्वाराच्या म्हणजे जे आपल्या ॲनसच्या ठिकाणी आपण जी तपासणी करतो त्यासाठी काय वापरतो आपण? फुक्टोस्कोप वापरतो। एपिटॅक्सिस म्हणजे कानातून रक्त येणे। तर कानातून रक्त येणे म्हणजे एपिटॅक्सिस आहे का? नाही। तर नाकातून रक्त येण्याला आपण म्हणतो एपिटायसिस। आता मॅकिनटॉश शीट डिसइन्फेक्शन सूर्यप्रकाशात करावे, तर हे चूक आहे। रबर चादरचे करतो आपण, हे चूक आहे। कारण कशामुळे करावे? कशामध्ये करावे? मग साबण पाण्यामध्ये करावे आणि तापमापक गरम पाण्याने स्वच्छ करावे, तर हे चूक आहे।